ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ। यावेळेस प्रियजनांनो, आपण आपल्यासाठी जे रोजचं वचन आहे ते आजचं वचन असं म्हणतं, 2 कोरिंथियस पत्र 1 अध्याय 3 ते 4 वचन। या वचनामध्ये परमेश्वराचं वचन असं म्हणतं, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो। तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणत्याही संकटात आहे त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे। प्रियजनांनो, या सुंदरशा वचनाने आपल्याला मनुष्य संकटात असतो, मनुष्य ज्या वेळेस व्यथेने व्यथित असतो त्यावेळेस त्याला सांत्वनाची गरज आहे आणि देवाकडून मिळालेल्या सांत्वनापेक्षा कोणतीही मोठी बाब नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। परमेश्वराचं वचन आपल्याला म्हणतं की जे संकटात आहे त्यांचं सांत्वन करण्यासाठी प्रभू परमेश्वर सदैव तयार आहे। जे संकटाने घेरलेले आहेत त्यांच्यासाठी सांत्वन करण्यासाठी परमेश्वर तयार आहे। प्रियजनांनो, या वचनामध्ये आम्ही हे देखील पाहत आहोत की जेव्हा प्रभू आमचं सांत्वन करतो आणि आम्ही समाधानी होतो, आम्ही त्याची लेकरं या नात्यानं इतरांचं जे दुःखित आहेत, जे अडचणीत आहेत, जे त्रासात आहेत त्यांचं सांत्वन करण्यासाठी आम्ही देखील तयार होतो। ही देवाची करुणा आहे, कारण की आमच्यावर जेव्हा सांत्वनाची दया होते त्यावेळेस आम्ही इतर दुःखितांचं देखील सांत्वन करण्यासाठी तयार असतो। आणि म्हणून देवाच्या या कृपेबद्दल धन्यवाद देवाला असो। देवबाप आपली काळजी घेऊ। प्रियजनांनो, मी आपल्याला विनंती करतो की जर आपल्या काही प्रार्थना विनंती असतील कृपा करून त्या आम्हापर्यंत कळवा, ज्याद्वारे आम्ही तुमच्यासाठी सतत प्रार्थना करत राहू। प्रियजनांनो, कृपया या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो। सर्व दिवस तुमचा आनंदमय जावो। आमेन।